गोपिकांचा मेला मिळून म्हातारीच्या बाजारी चाललाय. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्याच्यावर हसणार घ्यायचंय. अरे तू येडा की तुला त्या 16 360 गोळी कुठे आणि आपण कुठे माझ्या कामगिरी होणार नाही. मी चालू देवांचा हुकूम आहे. हा देवांचा हुकूम आहे. कामगिरी तर आपल्याला केलीच पाहिजे. केलीच पाहिजे. केलीच पाहिजे ना. केलीच पाहिजे. मग त्याच्यासाठी डोकं विचार कर. माझ्या पाठीमागे तू होतास. आम्ही होतो म्हणून तू आलास. आम्ही आलो. मग तसं तुझ्या पाठीमागे कोण असेल ना मग त्याला बोलून घे. माझ्या पाठी अरे तू वाकड्या. वाकड्या बरोबर एका पाहिजे. मग तो तुझा मित्र आहे खास. त्याला बोलून घे. त्याला बोलून घे. हा घे बोलून बघ. अरे वाकड्या Hey!
अरे मेला फॉल पाठीचा गेला ते. अरे काय सांगू तुला. काय सांगतोस? अरे सकाळी उठतो. हा, उठला. सकाळी उठल्यावर माझं काम तुला माहित आहे. माहिती आहे. सकाळी उठायचं गोट्यात जायचं आणि मुला घेऊन मजा आणत जायचं. तर आज सकाळी उठलो मी फॉल आणि गोट्याच्या दरवाज्यात गेले. वडील दरवाजात? गोट्याच्या दरवाज्यात कुठला मोठा? गोटा गोटा मेल्या फुलांचा गोटा. तुला कुठला गोटा वाटला. चिखलीचा गोटा नाही. कुठला मोठा? अरे सकाळी उठल्यामुळं गोट्याच्या दारात दोन उभे. अरे कंटाळ काय. अरे मी हरवलो आम्ही दोघं पण. हरवलंय? हो म्हणता हरवलो आम्ही. हरवलंय? हा मला सांगतात की आमचे बाबा तुझं भेटत नाहीये. गेलं कुठे? त्या दोघांचे बापूच भेटत नाहीये. कुठे गेलं कुठे? हे तुझं काय यांचे या दोघांचे बापूच आहेत ना. लय डावीस आहेत. लय डावीस आहे? अरे लय डावीस. त्यांना शिकारीचा लय नाद. लय शिकायचं ना. शिकारीचा नाद. हा. अरे आज 2 दिवस झाले शिकारीला गेले पण ह्याचा बापूच काय भेटलेच नाही. भेटलं नाही. कोण मला बापूच भेटतायत. मला काल 2 दिवस झाले मला बापूस काय तिचं काय आता आणले तिला ह्याला तेच सांगतोय. आज महिना झालाय फक्त. बरोबर माझ्या गळ्यात पडले. तुझ्याकडे पण जायच नाही. माझ्याच मागण्या आहेत. 2 दिवस झाले त्यांचे बापूच झोपताय. बापूच पण भेटत नाही. बापूस गेला कुठे? अरे शिकारीला गेले. शिकायला गेलं तर येतं काय? येत नाही. येत नाही? भोसरात ना गावलं वाटतं ते. गावलास तू. तुझा बापूस गेले कुठे? तुझा बापूस आहे कुठे? बोलत नाही. आवर. त्याला काय कुठं होतास तू? मी काय म्हणतो मला तुम्ही बोलवलं खोलं. या 2 पोरांची वाटणी करतो आणि मी निघून जातो. कशाला आलो तुम्ही? गेम चेंज केली मला. आपण कशाला आलेलं माहिती काय इथे. बोल ती मला कशाला बोलवलं. बोलवलेलं तुला. अरे तुला बोलवलेलं. अरे मगात पत्ता बोलवलं तुम्ही. बोलवलेलं. अरे बोलवलं बोलवलेलं मला. होय तरी मला कोशी आहो काय तुम्ही? मोदी काय म्हणतो काय कधी रे? अरे 16 सहस्र. अरे मोती असेल ना तिथे मला माहिती आहे. सकाळी उठायचं गोट्यात जायचं तुला घ्यायची या 2 पोरांसकट जायची. वेगळी आहे काय म्हणतो काय? अरे शान करायच्या पण कामाचं नाही. आता 2 दिवस थांब अजून. ती बरोबर बोलणी करतो मी. कामगिरी सांगतो. सांग सांग. 16 सहस्र. आज बोबड्याचं काम माझं आहे. तू का बोलतोय. अरे पुढे गाडीच्या पण लायकीचं नाही. काय वाटतं काय अरे माझ्या हातात फिरणार तिकडे जातो खाली. तुम्ही थांबा इथे. ते काढतो मी काय सांगतोय सांगतोय सांग तू. अरे 16 सहस्र. 16 मला. अरे अरे एवढी शिकवली. खाली काय करतोय. 16 सहस्र 360 308
साठ गोपिकांचा मेला मिळून मोतरीच्या बाजारी चाललाय. काय मेलाय कोणतं बघा तरी मी झोपायला आले तुम्ही मास्तर आहो का तुम्ही आज झालं एवढा तिकडे 2 दिवस पोचतोय मी तुला रोज 10 रुपये खायला पाहिजे त्याला जीव खाला नाही यांनी कामगिरी सांग तू मोतरीच्या बाजारी चाललाय. उतीच्या बाजारी ऐकते काय मोतरीच्या बाजारी उतीच्या बाजारी त्यांचा रस्ता प्रतिबंध करून कल्पनित करून प्रतिबंध आणि लागत तेवढं धैर्य खायचं आहे. काय करतो मी काय होणार नाही तुझं दाखव मी दाखवतो बघा हा जाणका पुरेला त्याचा काला आहे ना रे काला हातात पकड
नाही शेवळ आणि ती जगत नाही. आता बाल द्या कपाळाला काय बालद्या 50 मग तुम्ही अरे लादेच्या गलियात मंगळ मुतलं. हॅलो कृपया लक्ष असू द्या. आमचे राजूदादा पडत राजूभाई यांच्याकडून आज मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने माझं नाव घेतलं पाहिजे. लाल मणी तोडले काळी मणी जोडले, लाल मणी तोडले काळी मणी जोडले. राजेंद्रराव तुमच्यासाठी मी 7 जणांना सोडले. हॅलो त्याचप्रमाणे आमचे सहकारी एक उत्कृष्ट जाकी देया गुरव यांच्याकडून खास मावशीसाठी 101 रुपयाचे पारितोषिक आलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने माझं सुद्धा नाव घेतलं पाहिजे. देया गुरव. खोक्यात खोका टीव्हीचा खोका, खोक्यात खोका टीव्हीचा खोका. देवेंद्ररावांचे नाव घेते तेव्हाचा खोका. त्याचप्रमाणे विनायक दादा होमणे यांच्याकडून खास मावशीसाठी 101 रुपयाचे पारितोषिक आले. माफ करा 200 रुपयाचे पारितोषिक आले. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने सुद्धा माझं नाव कडक घेतलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज होते महाराष्ट्राचा कणा. छत्रपती शिवाजी महाराज होते महाराष्ट्राचा कणा. विनायकरावांचं नाव घेते सगळ्यांनी जय महाराष्ट्र. तुला वाकून दंडवत. अरे तुला आणि सांगितलेलं होतं काय? अरे सांगितलं तुम्ही नांदे म्हटल्यावर सगळं दाखवली ना त्यांनी. आता परत जाऊन विचार काय अगे राधे अगं नांदे मला रस्त्याचा कर दे. इथेच फटकं पडतात मला. आता परत दे. अजून एक काय असं मागशील तर मला हे रस्त्यावर अरे तुला या रस्त्यावर कसं करू? अरे तू कसं बंद कर. ते मेरेने मला सांगितले याला लावून विचार रस्त्यावर कर. अरे तुझ्या रस्त्यावर कसं करणार मी तुला? लोक करतात त्याचं काय नाही. मी केलं तर प्रॉब्लेम आहे. अरे तुला हवं तरी का? मला या रस्त्यावर कर. अरे तुला या रस्त्यावर कसं करू? विचार मला बघ कर आवाज बघ कशी बोलली एवढ्या वर्षात सर तू येणार कशा? येणार कशा एवढं नेसून आलाय नव्हतं का?
चौकात द्या एका एका द्या. काठी 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 काय सांगू तुला एवढे बोले त्यांनी माझ्या तोंडात मारली. हे ऐकतोय काय तर मी पटापट गिरीत गेलो. हा नंतर झाली आली त्याची मावली. हा तिचा एवढा होता तिनं माझ्या तोंडात मारल्या बराबर नागतून याच खालचा जीव वर आणि वरचा जीव खाली दोन दोन भीत केली. या बोला माझ्या बोलांना सांभाळा लय मुले जाऊन मला काय कळत नाही. नाही कसं ना आता ह्या 2 दिवसांत बघ लिलाव करतो हा तर काय काम होणार नाही. 2 कॉल सांभाळा आणि जातो. चालेल चालेल चालेल. आम्हाला पूर्ण ओळख. आम्हाला पहिलं पूर्व आणि नंतर कसं आम्हाला पण संपूर्ण ओळख. संपूर्ण ओळख. अरे तुम्हाला म्हणतात तरी कोण? आम्हाला देवांच्या संगतीचे देवांच्या संगतीचे. अरे मग तुमच्याकडे काही कायदा वगैरे आहे काय? जेवणाला दिले गावकऱ्यांना. कायदे हा मग वाचून सांगतो कायदा पेंजा सुदामाचा आहे हुकूम महादेवांचा. सांगतो कायदा पेंजा सुदामाचा आहे हुकूम महादेवांचा. तुम्ही जवळ जाणारी जाता तुम्ही थोडी थोडी त्या बाजारी. Hare
पुढे जातो. पुढे जा. ह्या दोन पोरांना पण घेऊन जा. नाही यांना घेऊन परत यायचंय. नको नको परत या तुम्ही, पण आता माझ्या डोळ्यासमोर नको. यांना घेऊन जायचं. माझं काम बिघडून टाकतील सगळं. इथं आम्ही गुराकडे घेऊन जातो. नाणेखोरीत नाही ह्यांना. आता नको घेऊ लांब. ठीक आहे, माझा दांडका द्या. आगे हा तुझा काय? बापू सांगेल यांचा. ए मावशी, काय झालं वेगळं लावल्या? हा? एवढे शिवाय येतो तुझे? बोल, काय झालं? देवांच्या हुकुमानं आणि आमच्या कायद्या नाही तर तुला मला बसावं लागेल. बसावं लागेल. आपण बोललो, हा जमिनीचा अवघड भाग घेऊन आपण कधी जमणार काय? विचारते का? विचार घ्या. बाटल्या काय बघतो? 1 2 3 4 काय झालं? बचत का काय? अरे मी या मुलीचा सांभाळ करते, उभी आहे. उभी आहे मग मी इकडं काय? काय? मुलं करा आलोय बघत नाही. अरे ह्या सगळ्या तुझ्याच मुली आहे? हो, एकीच्या वर, एकीच्या वर, एकीच्या खाली. या राणीमध्ये तुझ्याच मुली हो. काय म्हणतेत काय? एकीच्या वर एकीच्या खाली, एकीच्या वर म्हणजे तुझ्याच मुली ना? मग तिच्या खालचीच्या खालचीचा लय जीव जायचा झाला रे. दिवस करायला लागले मला. म्हणते माझं एक नाव घे ना. एवढी सगळ्यांची घेतली घे नाव. मी ना. अजून बोल. पेंड्या, हा तुझा टकला कसा गोल गोल? हा पेंड्या, हा तुझा टकला कसा गोल गोल? तुझ्या पोटाचा झालाय ढोल. नाही नाही अजून नाही आहे. तुझ्या पोटाचा झालाय ढोल. हा. आणि म्हणतो मला काय? पेंड्या, तुझा टकला कसा गोल गोल? हा. तुझ्या पोटाचा झालाय ढोल. हा. आणि पायात मेला वाकडा आणि म्हणतोय मीला नाकोडा. हा? ते हो तुझं लग्न झाले? हो, हे काय म्हणजे गळ्यात मंगळसूत्र आहे? देत फेकून आणि काय करू? मग मी कशाला गेले? मग मी तुला लावू काय रे? धंदा? नाव बघू काही. चौथला हलवलाच ना गे. काय तुझा लय मजबूत आहे. आता बलत लावतो तुला. नाव सांग बघू. बघा. हो, लाव चल. हा. असं कलीन मी तसं कलीन काय कलीन. आता मी काय केलं?
नाटकी करून शिकले कायमची बसवीन जाग्यावर आता उठलीच ना बघ आता जातोय मी अगं पोरीनो चला तर म्हटलं बाजाराला राधे सांगितो तुला माझ्या जन्माचा खुणा राधे सांगितो तुला माझ्या जन्माचा खुणा या आठव्या अवतारी जन्म घेतला पुन्हा या आठव्या अवतारी जन्म घेतला पुन्हा
पेंड्या सुधामावी पेंड्या सुधामावी सारे मैदान आनंदाने करावे मोरी आनंदाने करावे लातावरती लांब आहे तिच्या तुझ्या बसले का वाक्य काय बोल लात मारी बसली बसली फुगले ना फुगले पावते बामणाचे काय खाते कोणत्या पटाकडे उडवते मागे पटाकड्यांचा आवाज आहे म्हणजे स्वराची वार्ता आहे मागे काय 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 मेले हिला गाय शोधून शोधून जमलो मी बामणाकडे पण काय भेटलं नाही ही कशी पोट भरणार काय काय नेमकं खाते खायला लागले काय कागद लिहून कागद भेटले तिला फुगली बघ करती नाही रोज करण्यात दिली नाही हाय जरा हाय गुढीवर या पण हिला ही एकटीच गाय अशी आहे माझ्या बस्ती मध्ये साधी गाय नाही मग बस्ती मग कशी तिला पेन विमल लावलाय कागद बघितलं ना की धावून जाते ती चौकास मा चौकास उद्या उठच यावे काय मागणं फटाकडे उडवतो त्याची भीती वाटते मला मटन खाते मला विमल खाते मटन नाही का भाई खा झाली ना मागे खा झाली तुला
कोणता कोण आहे काटा ती दिवाळी आता भरता मोठ्यानं काय म्हणतो तुम्ही तो आठवा आता सांगायचं पाठवा हो तुम्ही आठवा काय म्हणतो मायला फटाके तो काय म्हणतो आठवा आठवा म्हातारीचा पाठवा तो तुम्ही आठवा तो तू आठवा म्हणून एवढा लांब आलाय तो हा मेला परवा डांबरी करण्याकडे होता हा कॉन्ट्रॅक्टर गेला कुठे गेलं नाही पाहिजे म्हणजे मी 7 करोडचा माणूस आहे याला आठवण कसे डाबर लावून लवकर कृष्ण आहे कुठे आम्ही का सांगायचं याला पोलीस